बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यामध्ये काथर गावातील 120 लोक पांडव नदीच्या पुरामुळे अडकलेले आहेत। गेल्या 5 तासांपासून गावकरी अडकून पडलेले आहेत। सतत सुरू असलेल्या पावसामुळे एनडीआरएफ पथकाला बचाव कार्यामध्ये अडचणी येत आहेत। आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी संजय महाजन यांनी। बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील आज सकाळपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे संग्रामपूर तालुक्यातील काथरगाव या गावात जवळपास 120 लोक अद्यापही पुराच्या पाण्यात अडकलेले आहे। आपण बघू शकतो, आपण आता त्याच ठिकाणी आहे। समोर ही जी छोटीशी वस्ती आहे, या वस्तीला नदीच्या दोन्ही बाजूने वेढा घातलेला आहे आणि या ठिकाणी जवळपास 120 लोक अडकल्याची माहिती गावातील सरपंच आपल्याला देत आहेत। काथरगाव हे छोटंसं गाव आहे संग्रामपूर तालुक्यातील आणि पांडव नदीच्या काठावर हे गाव वसलेलं आहे। या ठिकाणी आपल्यासोबत या गावच्या सरपंच आहेत। या ताईंना आपण विचारूया की नेमकं ताई किती लोक अडकलेले आहेत? 21 लोक अडकलेले आहेत। बरं, हे कधीपासून अडकलेले? हे म्हणजे सकाळपासून। बरं, नेमकं काय काय नुकसान झालेलं आहे गावातलं असं मला नुकसान शब्द सांगू शकत नाही। असं म्हणजे 100% पूर्ण नुकसान झालेलं आहे आमच्या गावाचं। पिंपरी काथरगाव आमचे गड ग्रामपंचायत आहे। तुम्ही मदतीसाठी कुणाला फोन केला, कुणाला संपर्क केलाय? तहसीलदार आहे, आमदार आहे आणि मला अजून अद्याप प्रशासनाची मदत आम्हाला मिळालेली नाही। किती वेळ झाला? सकाळ 4-5 तास 4-5 तास झाले। या अडकलेल्या लोकांशी काही संपर्क झालाय तुमचा? नाही। तर आपण बघू शकतोय की या ठिकाणी काथरगाव येथे जवळपास 120 नागरिक हे पुराच्या पाण्यात अडकलेले आहेत। प्रशासनाने 4 तास मदत मागूनही अद्याप या ठिकाणी प्रशासन पोहोचलेलं नाहीये। सरपंचांनी दावा केलाय की या ठिकाणी 120 लोक हे अद्यापही अडकलेले आहेत आणि त्यांना काढण्यासाठी प्रशासनाने कुठलीही मदत आतापर्यंत केलेली नाही। कॅमेरामन शांताराम तायडेसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, काथरगाव, बुलढाणा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।